पप्पा, हा बेटा. ही चातुर्वर्णीय व्यवस्था काय आहे आणि ती आज पण अस्तित्वात आहे का? ओके, ही चातुर्वर्ण व्यवस्था आहे ना बेटा, ही भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये श्लोक 41 नुसार आहे. ही जी हिंदू धर्माची एक प्रथा आहे, परंपरा आहे. हिंदू समाजाला 4 वर्णामध्ये त्यांच्या ग्रंथामध्ये विभागलेलं आहे, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. याचं जर काम बघितलं ना बेटा, की आता म्हणजे तुला अलीकडच्या काळामध्ये असं जाणवत असेल, किंवा जे लोक आहेत स्वतःला सनातनी धर्माचे साधू म्हणविणारे लोक आहेत, किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेले त्यांच्या तत्वज्ञानाची मांडणी करणारे लोक आहेत, जे जुन्या रीतिरिवाज आणि परंपराची मांडणी करतात. तर हे लोक असं म्हणतात की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे त्यांच्या कर्मानुसार, म्हणजे एखादी व्यक्ती तिच्या कर्मानुसार त्या वर्णात जाते, अशा प्रकारचा युक्तिवाद, अशा प्रकारची वकिली आज आपल्याला करताना काही लोक देईल, परंतु वस्तुस्थिती तशी नव्हती बेटा. म्हणजे तू जर धर्मग्रंथांचा अभ्यास केलास किंवा थोडंफार जरी वाचन केलंस तर तुझ्या लक्षात येईल की एक तर या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रांची उत्पत्ती कशी झाली हे सुद्धा मोठी हास्यास्पद गोष्ट आहे. म्हणजे तू जर वाचलंस तर ते सरळ अर्थाने असं दिसेल की ब्राह्मण हा ब्रह्माच्या मुखातून जन्माला आला, क्षत्रिय हा ब्रह्माच्या बाहूतून जन्माला आला, आणि वैश्य हा ब्रह्माच्या बिंबीतून जन्माला आला, आणि शूद्र हा ब्रह्माच्या पायातून जन्माला आला. पण हे आज युक्तिवाद असा करताना तुला दिसतात की कर्मानुसार ही विभागणी, परंतु कर्मानुसार वर्ण व्यवस्था अस्तित्वात आलेली जरी असली किंवा असा त्यांचा दावा असला तरी बेटा प्रत्येक व्यक्ती जन्माने वर्ण घेऊन येतो. म्हणजे ब्राह्मण असेल तर त्याला शिक्षणाचा अधिकार, युगानुयुगे परंपरेनुसार यांना शिक्षणाचा अधिकार, ज्ञानदानाचा अधिकार, कोणाला ज्ञान द्यायचं नाही, व्रतवैकल्य असतील, धर्मोपदेश असेल, धर्माचं अध्ययन असेल, यज्ञयाग असेल, हे करण्याचा अधिकार म्हणजे ब्राह्मणांचा. आणि तुला एक गंमत सांगतो की या देशामध्ये ब्रिटिश येईपर्यंत म्हणजे 1847 ला पहिल्यांदा ब्रिटिशांनी भारतातल्या सर्व वर्गाच्या लोकांसाठी शाळा सुरू केल्या, आणि याचाच आधार घेऊन 1 जानेवारी 1948 ला महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी सर्वांना शिक्षणाची दारं, म्हणजे खास करून अस्पृश्यांना आणि मुलींना, या महिलांना शिक्षणाची दारे खुली केली. एक गोष्ट लक्षात घे बेटा की मग हे शूद्र कोण आहेत, ब्राह्मण कोण आहेत आणि वैश्य कोण आहेत? ते क्षत्रिय जे आहेत हे लढाया करणारे किंवा राज्यकारभार करणारे जे लोक आहेत हे क्षत्रिय आहे. आणि शूद्र म्हणजे कोण बेटा? शूद्र म्हणजे अनटचेबल्स नाही, शूद्र म्हणजे ओबीसी, म्हणजे या तिन्ही वर्णाची सेवा करणारे जे गावातील लोक होते, मग ते माळी, कोळी, सुतार, 12 बलुतेदार असे जे लोक होते हे शूद्रामध्ये. आणि तुझा जो प्रश्न होता बेटा की आज ही वर्ण व्यवस्था अस्तित्वात आहे का, तर दृश्य स्वरूपामध्ये जरीही तुला ही वर्ण व्यवस्था दिसत नसली तरी अदृश्य स्वरूपामध्ये ती आजही कार्यरत आहे. लक्षात आलं बेटा तुझ्या?